श्री स्वामी समर्थ। दसऱ्याच्या दिवशी हे फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते अजिबात सोडू नका। लगेच आपल्या घरी घेऊन या आणि यापासून आपल्याला एक प्रभावी उपाय करायचा आहे। तर आपल्याला दसऱ्याच्या दिवशी सकाळीच निळं गोकर्णीचं फूल जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं आहे। फूल घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि या फुलाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवा सुद्धा तयार करायचा आहे। 2 मातीची एक वात करून त्या दिव्यामध्ये लांबवट टाकायची। तसेच या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचे तूप टाकायचं आहे। एक लवंग आणि एक हिरवी वेलची सुद्धा टाकायची आहे। आता एक प्लेट घ्यायची, त्यावर मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मी समोर ठेवायचा आहे। आता हे गोकर्णीचं फूल आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे। त्याचबरोबर 108 वेळा आपल्याला नवारण मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातील जी इच्छा आहे ते फूल आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचं आणि संपूर्ण दिवसभर हे फूल आपल्याला तिथेच ठेवायचं आहे। आणि संध्याकाळी 6 वाजल्याच्या नंतर हे फूल आपल्याला तिकडून उचलायचं। आता हे फूल तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तिजोरी असते त्यामध्ये ठेवू शकता। असं हे अभिमंत्रित फूल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते। श्री स्वामी समर्थ।